इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। एरंडोल तालुका के रिंगन गांव के 13 वर्षीय बालक तेजस गजानन महाजन की निर्मम हत्या की चौंकाने वाली घटना मंगलवार 17 जून की सुबह 8 बजे सामने आई है। खर्ची गांव के पास उसका गला कटा हुआ शव बरामद होने से हड़कंप मच गया। एरंडोल पुलिस ने इस मामले में 3 संदिग्धों को हिरासत में लिया है और आगे की जांच शुरू कर दी है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। राजेश एक मिनिट दादा, नेमकी काय घटना घडलेली या ठिकाणी? राजेश गजानन महाजन हा संध्याकाळी या ठिकाणी सोमवार या निमित्ताने बाजार होता आणि या बाजारामध्ये तो संध्याकाळी फिरत असताना त्याने एका दुकानावर बिर्याणी घेतली आणि 7 वाजेपासून तो कोणालाच दिसला नाही, बेपत्ता झाला आणि एक परिसरामध्ये आणि गावामध्ये शोधकार्य सुरू झालं। जवळपास पहाटे 3 वाजेपर्यंत 3:30-4 वाजेपर्यंत सर्वांनी शोधलं, परंतु तो कुठेही मिळून आला नाही आणि त्यामुळे सर्वेकडे वार्ता पसरली आणि शोधकार्य सुरू झालं। योगायोगाने हा जो परिसर आहे इथला हा एकदम मध्ये आहे आणि कोणालाही त्याची शंका गेली नाही। अवघे वय त्याचं 14 वर्ष आहे आणि या ठिकाणी अचानक एका व्यक्तीला तो तिथे असल्याचं आढळलं आणि पोलिसांना फोन केला। त्यानुसार रात्रीपासून म्हणजे सकाळपासून शोधकार्याच्या निमित्ताने कुठे कुठे घटना कशी घडली असेल हे तपास करतायत, पोलीस तपास करतायत। नेमकं तो कशा अवस्थेमध्ये मिळून आला, काय त्याच्या गळ्याला इथे धारदार शस्त्राने काहीतरी वार केलेले आहेत, फक्त इथेच आहे आणि रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्याला कुठेतरी मारून या ठिकाणी फेकलेले झुडपामध्ये त्याला आणून सोडलं। साधारण त्याचं वय किती आहे, फॅमिली बॅकग्राऊंड काय त्याचं? अत्यंत गरीब असं एक कुटुंब आहे। वडिलांचा शेती आणि इथे एक हार्डवेअरचं दुकानाचा त्यांचा व्यवसाय आहे। मुलगा 7वी पासून आता 8वीच्या वर्गाला तो गेला आहे आणि अत्यंत साधं कुटुंब आहे, अत्यंत चांगली माणसं आहे। कधी कोणाशी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणालाच कधी ते वाईट कधी बोलले नाही असे ते कुटुंब आहे, अत्यंत साधं कुटुंब आहे। त्यामुळे शंकेला कारण नाही आहे। काय कारण नेमकं समजते, काय अंदाज आहे? अंदाज असं वाटतोय की वैमनस्य तर त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाचंच नाही, परंतु नरबडीसारख्या ज्या घटना घडतात अशा घटनाचा संशय येतो। पोलिसांनी काही कोणाला संशयित म्हणून ताब्यात संशयित म्हणून पोलिसांचा तपास सुरू आहे। 2-3 लोकांना त्यांनी ताब्यात घेतले। काल शाळेत गेला नव्हता का, नेमका बेपत्ता कसा झाला होता? त्याला संध्याकाळी 7 वाजता मी रस्त्यालगत असलेल्या CCTVमध्ये बघितलेलं आहे। त्याचे वडील जळगाव निमित्त गेले असल्यामुळे तो दुकान एकटं सांभाळत होता। तो आता 7वीच्या वर्गात असल्यामुळे आता पुढच्या कालच्या दिवशी तो 8वीच्या वर्गात प्रवेश करणार होता। काल गेला नव्हता का शाळेत? काल शाळेत गेला नव्हता तो, दिवसभर त्याचे वडील जळगावला असल्यामुळे तो दुकान सांभाळत होता। बेपत्ता झाला कसं काय आला नेमका? बेपत्ता संध्याकाळी तो जेवणाच्या वेळेस घरी यायचा 8 वाजेपर्यंत, तर तो घरी न आल्यामुळे शोधा मी सर्वांनी सुरू केली। 8 वाजता मी अलॉजमेंट वगैरे केली पण तो कोण मिळून नाही आला, त्यामुळे आम्ही रात्रभर त्याचा शोध घेत होतो। इथं नेमकं मग त्याची बॉडी कशी मिळाली ते कोणाला कळलं? ते आमचे नातेवाईक वगैरे त्यांना शोध करत होते, तर मग एखाद्या वेळेस या झुडपा वगैरे असं काही चक्कर येऊन काही पडलेला असेल तर असं त्यांनी शोधाशोध केली तर तो इथं मिळून आला। त्यांच्या बाजूला त्यांचं खडा असल्यामुळे खड्यालगत काही दुर्घटना झाली असेल त्या हिशोबाने आम्ही शोध करत इथपर्यंत पोहोचलो। किती वाजता बॉडी? सकाळी 6 वाजता त्याला बघितला। नाव काय तुमचं? समाधान महाजन, ग्रामपंचायत सदस्य।
जेव्हा आम्ही दुकानावरती गेलो तेव्हा तो होता तिथे. त्याने एखाद्या दुकानदाराला त्याने सामान वगैरे दिला. त्यानंतर मी तिथून निघून गेलो, घरी गेलो. त्यानंतर जेवणाची वेळ झाली, मी घरी जेवणाला गेलो. नंतर मी त्याच्या घरी गेलो तेव्हा माहीत पडलं की त्या जेवणाला घरी आला नव्हता. त्यानंतर आम्ही शोधाशोध केली. पहिले गल्लीत शोधाशोध केली, गल्लीत सापडला नाही. नंतर मग गावाबाहेर आलो. गावाबाहेर आल्यानंतर कळालं की तो सापडत नाही. त्यानंतर 5-50 लोक जमा झाली. मग आम्ही आजूबाजूच्या गावाला पण तपास केला. तो कुठेच मिळत नव्हता. मग रात्री आम्ही गाडीत शोधून कोणी एरंडोलला, कोणी जळगाव, कोणी मसाव या दिशेने सगळीकडे आम्ही तपास सुरू केला. त्यानंतर सकाळी गावातील एक व्यक्तीला तो इथे दिसला. या घटना सगळी. तुम्ही रात्री पोलीस स्टेशनला गुन्हा वगैरे लिहिला होता? हो, लिहिला होता. कसा लिहिला होता? त्याचे वडील गेले होते. वडील गेले होते. हरवल्याची तक्रार दाखल केली? हो, हरवल्याचे. बरं. त्यानंतर गावातल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये तो आम्हाला 7:03 इकडे त्यांना दिसला, खर्ची रोडकडे. खर्ची रोडकडे. बरं, आता हे सकाळी तुम्हाला कोणी सांगितलं? कसं समजलं ही घटना? कसं? मग आम्ही दुसऱ्या गावाला बघायला गेलो. तो गाडीमध्ये गाडी घेऊन. त्यानंतर गावाची व्यक्ती सर्वे पाहून झाल्यानंतर विहीर बघितले. विहिरी सोडल्यामुळे इथे काळ्या जाळ्या झोपड्यांमध्ये आले तेव्हा एका व्यक्तीला इथे दिसलं. गावातील व्यक्तीला? गावातील व्यक्तीला दिसलं. बरं. त्यांनी सर्वांना सांगितलं. मग तुमचे कोणाचे काही भांडण वगैरे, काही तंटा त्याच्या वडिलांचं? काही राजकारण वगैरे काही दुश्मनी, राजकारण? नाही. तुमचं नाव? निलेश साहेबराव माझे. मैताचे कोणी तुम्ही? माझा पुतण्या. बरं.